So many actors who have come. Hollywood just wastes them. Like Shah Rukh says, why should I go there? I'm comfortable here. How are you able to make it? यावर प्रियांका चोप्राने खूप छान आन्सर दिले, पण ते समजून घेण्याआधी तुम्हाला हा प्रश्न समजून घ्यावा लागेल. So many actors who have come. Hollywood just wastes them. खूप सारे ऍक्टर्स हॉलिवूडमध्ये येतात, पण हॉलिवूड त्यांचं टॅलेंट वाया घालवतं. Like Shah Rukh says, why should I go there? I'm comfortable here. जसं की शाहरुख खान म्हणतात का मी तिकडे म्हणजे हॉलिवूडमध्ये का बरं जाऊ, कारण की मी तर इथेच कम्फर्टेबल आहे. How are you able to make it? मग असं असताना तुम्ही कसं काही करू शकतात? हे म्हणजे हॉलिवूडमध्ये सक्सेसफुली काम करणं. आता यावर प्रियांका चोप्राचा आन्सर आहे का? Comfortable is boring to me. पहिल्याच वाक्यामध्ये चेकमेट. कम्फर्टेबल इज बोरिंग टू मी म्हणजेच कम्फर्टेबल मला कंटाळवाणं वाटतं. इथे कम्फर्टेबलचा अर्थ आहे करिअरच्या दृष्टीने सेफ, सुरक्षित, आरामदायी वातावरण. तर ह्या वाक्यातनं प्रियांका चोप्राला असं म्हणायचंय का आरामदायी वातावरण मला नाही आवडत, मला चॅलेंजेस आवडतात. I'm not arrogant, I'm self-assured. मी अहंकारी नाहीये, मी घमंडी नाहीये, तर मला स्वतःवरती विश्वास आहे. ॲरोगंट म्हणजे अहंकारी, घमंडी, आणि सेल्फ अश्युर्ड म्हणजे स्वतःवरती विश्वास असलेला. I'm willing to walk in with my show reel and show people the work that I've done. आय एम विलिंग म्हणजे मी तयार आहे. टू वॉक इन म्हणजे जायला. ऑफकोर्स इथे कामाच्या ठिकाणी जाण्याबद्दल बोललं जातंय. शो रील म्हणजे शॉर्ट व्हिडिओ ज्याच्यामध्ये ऍक्टर स्वतःची स्किल, स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स दाखवतो. जसं आपण जॉबसाठी रेझ्युमे तयार करतो ना, तसं ऍक्टर स्वतःची शो रील तयार करतो. तर पूर्ण वाक्याचा अर्थ झाला मी कामाच्या ठिकाणी माझ्या शो रील सोबत जायला आणि लोकांना मी केलेलं काम दाखवायला तयार आहे. हे जे शेवटचं वाक्य आहे ना, हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. हा टेन्स आपण आपल्या हॅज हॅवच्या सिरीजमध्ये PDF नोट्स प्रॅक्टिस सह शिकलेलो आहोत. I'm willing to take auditions. I'm willing to do the work. म्हणजे मी ऑडिशन द्यायला तयार आहे, मी काम करायला तयार आहे. आता शेवटचं आणि सर्वात भारी वाक्य. I don't carry the baggage of my success in another country when I walk into another country. When I walked into another country म्हणजे मी जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जाते. आय डोंट कॅरी द बॅगेज ऑफ माय सक्सेस म्हणजे मी माझ्या यशाचा गठोडा घेऊन तिथे जात नाही. थोडक्यात प्रियांका चोप्राला असं बोलायचं आहे का जेव्हा मी कामाच्या ठिकाणी जाते तेव्हा मी ऑडिशन्स द्यायला तयार असते, मी काम करायला तयार असते, मी माझ्या स्टारडम मध्ये नाही राहत, म्हणून मी हॉलिवूडमध्ये काम करू शकते. सो आज आपण हे सर्व शब्द शिकलो. या शब्दांचे अर्थ, त्यांचे एक्झाम्पल्स मी व्हॉट्सअप चॅनलवरती दिलेले आहेत. मराठीतनं योग्य इंग्रजी शिकण्यासाठी या चॅनलला नक्की फॉलो आणि शेअर करा. थँक्यू.